नागवांटेक क टीमकडून बॅटिंगसाठी ओपनर बॅट्समन आपण पाहतोय गणेश शेळके, ज्याच्या बॅटमधून आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक षटकार आली आणि त्याची तितकीच साथ देण्यासाठी आपण पाहिलं तर रमेश चाललाय मैदानाच्या आतमध्ये. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. मॅचला होईल सुरुवात. महत्वपूर्ण सामना. गणेश आपण पाहतोय पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून एक्स्ट्रा पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स गॅदर केला जातोय. फेकी होते अगदी वेगाने गोलंदाजाच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. गणेश शेळके आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये जसा खेळ अप्रतिम राहिला आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशा पद्धतीचा खेळ राहील. लोअर फुलटॉस थोडासा पुढे ठेवला होता. अगदी कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. धन 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 करत क्लासिकल स्ट्रोकने गणेश शेळकेच्या बॅट मधून या इनिंग मधला पहिला दमदार चौकार. अगदी इम्पॉर्टंट मॅच आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच नंतर कोणता पहिला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. सरपंच चषकचे हे महापर्व. आपण पाहिलं तर डीप होता चेंडू, थोडासा खोलवर टप्प्याचा. त्याला खेळून काढत असताना हलक्या हाताने खेळून काढलाय. अगदी नीतीन आपण पाहिलं तर डीप मिड विकेश वायडिश लॉंगॉनला तिथे क्षेत्ररक्षण करत असताना उचलून फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या. 3 षटकांचा महत्वपूर्ण सामना आहे. अगदी 18 चेंडूंचा खेळ. पहिल्या इनिंग मध्ये 18 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारचं टार्गेट, किती धावांचं टार्गेट सेट होईल नागवांटेक संघाकडून. आतापर्यंत धावफलकावरती धावा आपण पाहतोय 8. बॅकफुटला गेलाय पुल, शॉर्ट टर्म पुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, हाय आणि हँडसम. अगदी लांब लचक असा गणेश शेळकेच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतला. यावेळेस गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलाय. चेंडू अगदी कार्पेटच्या साह्याने कार्पेटला अक्षरशः गुदगुल्या करत दणदणत आला सीमारेषेच्या पलीकडे. होते फरार. आणखीन एक गणेश शेळकेच्या बॅट मधून दर्जेदार
डीजे 18 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. महागडा असं षटक. दुर्गेश शिंदे धावा वाचवायचे आहेत. धावा खर्च होता त्याच्यात अजून एक चांगला फटका. इथे डेंजर एंडला आहे फलंदाज. काय करते मैदानाच्या आतमध्ये. अगदी चपळाकीने इथे एक धाव पूर्ण केली आहे. षटकाची होईल समाप्ती. शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेऊन पुन्हा एकदा गणेश शेळके संधी स्वतःकडे ठेवेल. एका षटकाच्या अखेरीस धावपलकावरती धावा लागल्या गेल्या 19. बिनगडी बाद संघ श्री गणेश नागवंटे अगदी चांगल्या स्थितीमध्ये एक समाधानकारक धावफलक आपल्याला पाहायला मिळतो. जिथे महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण खेळी स्वतः 6 चेंडू फेस करत असताना वैयक्तिक 19 धावा गणेशच्या राहिल्या. आपण पाहिलं तर रमेशला त्याची तितकीच साथ देण्यासाठी पाठवलंय आणि जितके जास्त चेंडू गणेश खेळते तितका चांगला धावफलक नागवंटे संघाचा पाहायला मिळेल हे देखील प्रत्येक खेळाडूला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे गवळेश्वर संघाचं एकच लक्ष असेल, गणेशला बाद करायचंय. ही विकेट महत्वपूर्ण आहे. त्या पद्धतीची गोलंदाजी आता अनिल यांना करावी लागेल. जाळ रचलंय. यावेळेस वेगाला कडक प्रत्युत्तर दिलंय. चेंडू अगदी वेगाने निघून गेला सरळ दिशेत. स्ट्रेट हिटच्या दरम्यान हाय अँड लॉंग चेंडू सीमारेषेच्या पल्ल्यावर 6 धावा षटका. आहे क्षेत्ररक्षक डीपला तैनात. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न नक्कीच होता रमेशचा, परंतु गणेशने नाकारली. हातवारे झाली, इशारे झाले, थांब असा आवाज आला. येस नो स्टॉप. वैयक्तिक 8 चेंडू फेस करत असताना 26 धावांची घणाघाती खेळी राहिली आहे गणेशची. ओहो, यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डीपला जज करतोय परंतु प्रॉपर झालेला नाहीये. इथे चुकी होते आणि चुकीला माफी नाहीये. चुकी 4 धावा देऊन जातीये. इथे रमेशच्या बॅट मधून चौका घ्यायला लागलाय. गणेशची बॅटिंग चालली होते. गणेशचा परफॉर्मन्स पाहून कुठेतरी रमेशचा कॉन्फिडन्स देखील हाय होतोय आणि पहिला चेंडू फेस करत असताना त्यांनी चौकार लगावलाय. लोअर फुल टच पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतोय. डीप मिड विकेटला इथे खेळून काढला दुर्गेश शिंदे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एकच धाव पूर्ण करतील. एका धावीवरती समाधान मानतील कारण की गणेशला संधी हवी आहे. गणेशला संधी आहे या मॅच मध्ये 50 देखील बनवू शकतो. त्याची पात्रता आणि त्याचा खेळ तितका दमदार नेहमी राहिलाय. इथे पाहिलाय, ओळखलाय, येस सोडून दिलाय. इट इज अ वाईट बॉल. वाईट +1. 2 मोफतच्या धावा धावपलकावरती जोडल्या जातील. 33 रन्स ऑन दी स्कोअर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स टीम श्री गणेश नागवंटे सी. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय. चुकी होते. चुकी झाल्या बरोबर लगोलग दुसऱ्या धावेसाठी जागा सुटली. इथे चुकीला माफी नाहीये. एक धाव जपायची. इथे एक धाव खर्च होतीये. 5 चेंडूंचा खेळ झाला. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. मॅच हाय आणि व्होल्टेज 35 धावा धावपलकावरती. अगदी पहिल्या चेंडू पासून प्रहार करायचा मानस गणेश शेळकेचा नेहमी राहिलाय. सरळ बॅटनी खेळायचा होता. इथे 22च्या स्वरूपामधले 1 धाव मिळेल. 2 षटकांची होती समाप्ती. अखेरीस धावपलकावरती धावा लागल्या गेल्या 36. बिनगडी बाद संघ श्री गणेश नागवंटे क. पहिल्या षटकामध्ये धावा जास्त खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा जास्त खर्च झाल्या, परंतु आता हाणामारीचं षटक आहे. शेवटचं निर्णायक टार्गेट सेट करून देणार आहे. शेवटचं षटक. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवते गवळेश्वर संघ. लक्ष्मण. अगदी यांच्याकडे वेग फार आहे आणि त्या वेगावरती योग्य टप्पा, योग्य दिशा आणि चांगली अशी लेंथ घेऊन गोलंदाजी करावी लागेल. जिथे धावा खर्च झाल्या त्या धावा जमवाव्या लागतील, थांबवाव्या लागतील, जपाव्या लागतील, बेड्या ठोकाव्या लागतील पायांमध्ये.
दोन्ही फलंदाज सेट मैदानाच्या आतमध्ये. एक दिशा देतोय तर दुसरा फुंकर मारतोय. यावेळेस वेग फार होता परंतु दिशा खराब. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पहिलाच चेंडू सुरुवात षटकाची व्हाईटनी होते. इथे प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागेल कारण की बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचंय तर संघर्ष या सामन्यामध्ये अगदी 100% करावा लागेल. आत्मसमर्पण संपूर्णपणे सामन्यामध्ये झोकून द्यावं लागेल स्वतःला. यावेळेस तीच दिशा परंतु दशा कुठेतरी बिघडत चालली आहे. व्हाईट +1 मोफतच्या 2 धावांनी या षटकामधून एकूण मोफतच्या 3 धावा आल्या. चेंडूंचा खेळ अद्यापही झालेला नाहीये. पण पाहिलं तर पूर्णपणे ओळखून येते फलंदाजाला आणि फलंदाज सोडून देतोय. अगदी ब्रँडेड लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय ओमसाई MTC. अगदी पूर्णपणे कॅमेरा वर्क तितकाच चांगला तेजसचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेला होता इथे पंच केलाय. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. रमेश श्री गणेश नागवंटे कचा बॅक टू द डग आउट. प्रकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅटची वरची कडा टॉप पेच घेऊन चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात एका धावेसाठी. अगदी तलवार फलंदाज म्हणून या फलंदाजाला ओळखलं जातं. अगदी तलवारीप्रमाणे बॅट पकडून चेंडूवरती प्रहार करण्याची ज्याची पद्धत. अगदी एका दुश्मनावरती तलवारीने प्रहार करावा तसा मात्र चेंडूवरती बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न त्याचा नेहमी राहतो. तोच तलवार फलंदाज प्रकाश मैदानाच्या आतमध्ये. चाळीस धावा धावपलकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंग मधला बाकी आहे, शिल्लक आहे. ओहो यावेळेस वेग फार होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. एक धाव घेण्याचा मानस परंतु तो पूर्ण होतोय. इथे 22च्या सर्वांमध्ये एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. थँक्यू सो मच. गणेश शेळके आपण पाहतोय इथे गोलंदाज दिशा शोधण्यामध्ये कुठेतरी व्यस्त होते. व्हाईट +1 पुन्हा एकदा 2 मोफतच्या धावा. वेग फार आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी. टप्पा सापडत नाहीये. इथे स्पेस चेंज करावा लागेल. दिशा बदलावी लागेल. वेग कमी करावा लागेल की काय गोलंदाजाला काय माइंडसेट असेल इथून पुढच्या चेंडूवरती. यावेळी चांगला फटका, चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक जशाच तसा जागेवरती उभा आणि सुरक्षित हात चेंडूच्या खालती अजयच्या माध्यमातून पकडलाय अप्रतिम झेल आणि संपवलाय गणेश शेळकेचा खेळ. गणेश शेळके बॅक टू द डागा.
प्रयत्न, परंतु वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 43 आणि 44 धावांचं लक्ष्य आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा श्री गवळेश्वर क्रिकेट क्लब झंझारवाडी संघाला. चेंडू असतील तुमच्याकडे 18. टीम श्री गवेश्वर 11 झंझारवाडी या संघाला. चव्वेचाळीस धावांचं लक्ष गाठायचंय. 44 धावांचा पाठलाग करायचंय. 18 चेंडूंमध्ये समीकरण थोडस अवघड आहे, परंतु कठीण नाहीये. इम्पॉसिबल मध्येच पॉसिबल दडलाय, तो पॉसिबल शोधावा लागेल. खर तर क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट सेफ टार्गेट नसतो. अगदी तुम्ही 18 चेंडूंमध्ये जरी 60 मारले तरी सुद्धा प्रतिस्पर्धी संघामधील खेळाडूंचा दडलेला खेळ तो एकेकाळी बाहेर येतो. तो त्या क्षणाला बाहेर आला तर तो सेफ टार्गेट तुमच्यासाठी नसू शकतो. पाहूयात हा टार्गेट कशा प्रकारे फेस करतील टीम गवळेश्वर झंझारवाडी. नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले. महत्वपूर्ण सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. दुर्गेश शिंदेच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती धन 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 करत चौकार आलाय. याडीचे
बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्याची सुवर्ण संधी आणि त्या संधीचा लाभ कोणता संघ घेतोय? पुढे येऊन सरसावून दिलाय आहे क्षेत्ररक्षक सजवला इथे मात्र जजिंग करतोय. ओ हो प्रॉपर जजिंग सुपर कॅच. महत्वपूर्ण खेळाडूचा खेळ या ठिकाणी संपवला जातोय ज्या विकेटच्या शोधामध्ये लक्ष्मण नवीन फलंदाज इथे हलक्या हाताने पेस करायचा होता चेंडूला परंतु गोलंदाज तितकाच चालाक आहे. अगदी पहिलं तर विकेट आल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढलाय, वेग वाढलाय, रनअप वाढलाय. रमेश गोलंदाजी करत असताना मात्र चांगली गोलंदाजी होते. यावेळी फटका आणखीन एकदा फसलाय आणि आणखीन एक विकेट इथे माघारी पाठवली जाते. आधी दुर्गेश आता लक्ष्मण तू चल मे आयात. आडव्या बॅट निघायचा प्रयत्न हा ही फटका फसलाय. यावेळेस बॅक टू बॅक तिसरी विकेट माघारी पाठवली जाते. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक विकेट प्रकाश आपल्या स्वतःच्या नावावरती संपादित करतोय. अमोल हो 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 यावेळेस आणखीन एक यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आता संपूर्णपणे आत्मसमर्पण करत असताना या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती संपादित करतोय रमेश शेळके. नाव सांगते श्री गणेश नागवंटे क संघाचा हुकमी एका रफ्तार का राजा, रफ्तार में किया गिरफ्तार. सुपर बॉलिंग.
नवीन फलंदाज सकाराम आणि गोलंदाज गणेश. 4 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. चेंडू शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आडव्या बॅट निघायचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक इथे डेंजर एंडला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे विकेटचं पतन. हा 5वा गडी माघारी पाठवला जाईल. 5वा गडी बाद होतोय. श्री गवळेश्वर क्रिकेट क्लब झंजारवाडीचे अनिल यावेळेस मैदानाच्या बाहेर येत आहेत. बॅक टू द डग आउट. अजय गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे चेंडूने काटा बदललाय. जादूची बोट फिरवली जात आहे चेंडूवरती. फेकी होते आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. इथे वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू पंचांनी मात्र नक्की नाकारलाय. यावेळी चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे याच्याकडून चुकी होणार नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा नेहमी दाखवत असणार आपल्या संघासाठी. प्रकाशच्या माध्यमातून पकडले ही झेल. सुपर कॅच. आडव्या बॅट निघायचा प्रयत्न. सुरेख पद्धतीचा हा वेगवान गतीचा चेंडू. गणेश शेळके. प्रत्येक चेंडूवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरसावण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू तितकाच चांगला होता. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 7-6 गडी बाद. विकास गोलंदाजीसाठी विकास आपण पाहतोय. पहिला चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउन्स गॅदर करून फेकी करतोय. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली. सापड मारली चेंडूवरती. अंकुश शेळके दर्जेदार क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 1 धाव. यावेळेस हवेमध्ये खेळलाय हा फटका आणि यावेळेस ही झेल देखील पकडली जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि कुठेतरी एकतर्फी सामना होत चाललाय.
आपल्याला पाहायला मिळतोय. नागवंटे क संघाच्या बाजूने झुकत चालले आणि जशी जशी मॅच संपत चालली आहे प्रत्येक चेंडूच्या चेहऱ्यावरती हास्य येते. प्रत्येक चेंडू मनातल्या मनात खुश होते. हर किसी के मन में लड्डू फूट रहा है. कारण की आता आपण बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आहे. आता आपण चिठ्ठीच्या खेळात जाणार आहे. इथे हा चेंडू डी झोन मध्ये गेला एका धावेसाठी. शेवटचा बॉल या इनिंग मधला आणि विजयी संघ दर्शवणारा आणि अच्छा दिवसातला. परंतु इथे व्हाईट बॉल येतोय. बारा धावा आणि शेवटच्या चेंडूवरती मिळते एक धाव आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचं नाव आहे श्री गणेश नागवंटे क. नावातच दम आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा पहिला संघ आणि आज यजमान संघ तुमचा खेळ देखील चांगला राहिला. अगदी तिसऱ्या लढतीपर्यंत येऊन अगदी तुमचा खेळ दर्शवून या शेवटच्या मॅच मध्ये तुमचा खेळ थोडासा कमी राहिलाय. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. श्री गणेश नागवंटे क आज बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅक टू बॅक पहिली नाही दुसरी नाही तर तिसरी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी मी आमंत्रित करतो व्यासपीठावरती गणेश शेळके. आपण यायचं आहे.